कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवतोय. कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्यानं बळीराजाच्या चिंतेत वाढ झालेली आहे. नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसताना दिसतोय. तर पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना हा मोठा फटका बसताना दिसतोय. चांदवडच्या बाजार समितीत 10 दिवसांत कांद्याचे दर हे 1500 वरून अगदी 1400 वरती आलेत. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण पाहायला मिळते. 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान झालेलं आहे. तर नेमकं कांद्याचा भाव कसा बदलला? सोमवारी 9 डिसेंबरला कमाल दर होते 700 आणि बुधवारी सुद्धा कमाल दर होते 500, तर किमान 3901 होता. 16 डिसेंबरला कमाल 500 दर, किमान 2494, सरासरी 1950 दर होते. 18 डिसेंबरला कमाल 400, किमान 2400 आणि सरासरी 1500 दर कांद्याला मिळत होता. 19 डिसेंबरला कमाल 300, किमान 2190 आणि सरासरी 1190 होते. 21 डिसेंबरला कमाल 400, किमान 2399 दर होते. 23 डिसेंबरला कमाल 400 असतानाच सरासरी दर होता 1350 रुपये.